अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्याला मोठा धक्का देत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। उल्हासनगरमधील शातीर महिला तस्कर शहजान मार्कस मस्के उर्फ शेख हिला 4.25 कोटी रुपयांच्या चरससह अटक करण्यात आली असून तिच्या अटकेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अंबरनाथ पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात चरस तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचला। या कारवाईत तब्बल 5 किलो 300 ग्रॅम चरस जप्त करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्यानं या कारवाईचं गांभीर्य अधिक अधोरेखित झालंय। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आधी 19 वर्षीय हर्षल पटेल आणि सिराजुद्दीन जलालुद्दीन अहमद यांना अटक केली होती। त्यांच्या सखोल चौकशीतून समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे तपासाची दिशा उल्हासनगरकडे वळली। याच धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी शहजानला जेरबंद करत या रॅकेटमधील मोठी कडी उघड केली आहे। विशेष म्हणजे शहनाज ही या अंमली पदार्थ तस्करी जाळ्यातील प्रमुख मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं की या महिलेविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिचा गुन्हेगारी इतिहासही उघड झालाय। या कारवाईमुळे अंबरनाथ उल्हासनगर परिसरात सक्रिय असलेल्या ड्रग नेटवर्कचं मोठं जाळं समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून सध्या शहनाजचे संपर्क, पुरवठादार आणि ग्राहक यांचा कसून तपास सुरू आहे। या प्रकरणातून आणखी मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, अंबरनाथ। तारीख 10/3/2026 में अंबरनाथ पुलिस में NDPS एक्ट के तहत एक FIR दाखिल की थी। उसमें हमने दो आरोपियों को अटक करके उनके ज़रिए से हमने उनके कब्ज़े में से 5 किलो 385 ग्राम चरस जब्त किया था। उनको 16 तारीख तक PC मिली थी और दरमियान में हमने उनके कहने पे हमने एक शहनाज शेख ये लेडी को अटक किया है और उनके भी PC के दरमियान में उन्होंने कुछ एक्यूज के नाम बताए हैं और तफ्तीश चालू है। सर, ये तीनों आरोपी का आपराधिक रिकॉर्ड कुछ है क्या? 2 आरोपी का आपराधिक रिकॉर्ड नहीं है, लेकिन जो महिला आरोपी है उनका एक अपराधी रिकॉर्ड है। उन्होंने 2018 में एक NDPS एक्ट में उन्होंने उनको अटक की थी। और कोई इन्वॉल्व होने की आपको? अभी है 2-4 नाम निष्पन्न हुए हैं और तहकीकात चालू है।